नमस्कार, मायलिकी चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत मेथीचे थेपले, मऊ व लुसलुशीत। तुम्ही हे टिफिनला देऊ शकता किंवा प्रवासाला देखील नेऊ शकता। आजची रेसिपी जर आवडली तर रेसिपीला लाईक करा। तर मी इथे मेथी घेतली आणि मेथी निवडताना आपल्याला फक्त याचे पानच घ्यायचेत, काडी घ्यायची नाही। जर काडी घेतली तर जे आपले थेपले आहेत तर ते लाटताना फाटतात, म्हणून आपल्याला फक्त मेथीच्या पानाचाच वापर करायचा आहे। तर इथे लसूण पाकळ्या घेतल्यात 7 ते 8, हिरव्या मिरच्या 5 ते 6 आणि आल्याचे 2 तुकडे घेतलेत। याला मी मिक्सरमधून छान बारीक वाटून घेणार आहे। तर हे थोडं असल्यामुळे बारीक झालं नाही, तर मी यामध्ये थोडं पाणी घातलं आणि कोथिंबीर थोडी घातली आणि बारीक वाटून घेतलं। तर आता या मेथीला आपण स्वच्छ 2-3 पाण्याने धुतलंय आणि याला बारीक चिरून घेते। त्यासोबतच अर्धी वाटी कोथिंबीर घालते, बारीक चिरून घालायची। तर 2 वाटी मेथी आहे, तर त्याच्यासाठी 2 वाटी गव्हाचं पीठ घेते। तर इथे मी मोठ्या वाटीचं माप घेतलंय, तुम्ही कुठल्याही वाटीचं माप घ्या, फक्त एकाच वाटीने माप घ्यायचंय। तर इथे ही दुसरी वाटी आहे। गव्हाचं पीठ हे चाळून घेते आणि यामध्ये डाळीचं पीठ घालते, 1.5 ते 2 चमचे घालायचं। तर इथे मी 2 चमचे घातलंय। तुम्हाला डाळीचं पीठ नको असेल तर स्किप करू शकता। तुम्हाला मेथी पराठे एकदम लुसलुशीत खमंग पाहिजे असतील तर मी याआधी व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केला आहे, मी त्याची लिंक देते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये। नक्की व्हिडिओ पहा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये कळवा। तर इथे डाळीचं पीठ चाळून घेतलंय, तर मी थोडे जास्त प्रमाणात करत आहे, त्यासाठी मी 2 चमचे ओवा घेतलाय, त्याला क्रश करून घालायचं। 2 चमचे पांढरे तीळ घेतलेत, हिंग घेतलाय पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट आणि कसुरी मेथी घेतली 2 चमचे। यालाही आपण यामध्ये घालणार आहोत। चवीनुसार मीठ घालायचं, तर इथे मी 2 चमचे मीठ घातले। तर 5 ते 6 चमचे तेल घालते, तेल थोडं जास्त घालायचं म्हणजे मेथीचे थेपले छान मऊ आणि लुसलुशीत होतात। याला छान मिक्स करून घेऊ। हिरव्या मिरचीचं जे वाटण बनवलं होतं तर ते घालून घेते आणि याला आपण छान मिक्स करून घेणार आहोत। मिक्स करून झालं की थोडं थोडं पाणी घालत मळून घ्यायचंय। तर आपल्याला जसं चपातीचं पीठ मळतो अगदी तसंच मळून घ्यायचंय, जास्त घट्टही नाही आणि जास्त सैल पण नाही। तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मळून घ्या। सध्या बाजारामध्ये खूप छान मेथी येते, तर नक्की एकदा तरी ट्राय करा। तर इथे पीठ मळून झालंय, थोडंसं हाताला तेल घ्यायचं आणि आपल्याला यावरतून थोडंसं लावून घ्यायचंय आणि याला 10 ते 15 मिनिटं आपल्याला भिजत ठेवायचंय। तर इथे मी 15 मिनिट भिजवून घेतले। आता याच्या आपण पोळ्या लाटून घेणार आहोत, म्हणजे थेपले लाटून घेऊ। तर लहान मोठे तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। तर इथे मी तुम्हाला 2 प्रकारचे दाखवणार आहे, एकसारखे दिसण्यासाठी पण आणि साधे पण। ज्या आपण रेग्युलर चपात्यासाठी गोळा घेतो तेवढाच गोळा घ्यायचा, त्याला पीठ लावायचं आणि छान लाटून घ्यायचं। तर पाहू शकता हे आपल्याला पातळ लाटून घ्यायचे। तर हे अशा प्रकारे तवा गरम करत ठेवलाय, तवा इथे गरम झालाय। यावरती सुरुवातीला आपल्याला थोडं तेल घालून घ्यायचंय आणि त्यावरती थेपला घालायचा आणि याला छान खमंग भाजून घ्यायचं। हे थेपले तुम्ही लोणचा सोबत खा किंवा शेजवान चटणी सोबत खा, सॉस सोबत खा, दह्याची चटणी, नारळाची चटणी किंवा नुसते पण खाऊ शकता। शेंगदाण्याच्या चटणी सोबत पण छान लागतात, तुम्ही तुमच्या आवडीनुसार खाऊ शकता। तर इथे थेपला भाजून झालाय, आता दुसरा लाटून दाखवते। आता इथे मी एकसारखे दिसण्यासाठी लाटून दाखवणार आहे। तर मी इथे पहिल्या गोळ्यापेक्षा जास्त मोठा गोळा घेतलाय आणि याचा एकदम पोळपाटा एवढी लाटून घेतले आणि याला आपण प्लेट घ्यायची आणि ती यावरती ठेवायची। साईडचं पीठ असं काढून टाकायचं आणि पाहू शकता आता मी सगळे थेपले अशा प्रकारे बनवणार आहे आणि हा थेपला पण भाजून दाखवते। याला छान तेल लावून घ्यायचं। तर हे थेपले आपल्याला जास्तही खमंग भाजायचे नाही,
तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे भाजून घ्या. आता मी हा तिसरा पण करून घेतला आहे. इथे मी सगळे थेपले करून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते. तुम्ही जर मायलेकी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे सर्वात आधी माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, मित्रमैत्रिणींना व नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करा. तर पाहू शकता किती छान आणि एकसारखे झालेत. एकसारखे केल्यामुळे छान दिसतात आणि एकदम लुसलुशीत झालेत. नक्की एकदा तरी करून पहा. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.